संसदेमध्ये गृहराज्यमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यावरून संपूर्ण देशभरात संतप्त टीकेची झोड उठली आहे। या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। अमित शहा कोण, पायतान मारा 2 या तडीपार अमित शहाचं करायचं काय, खाली डोकं वर पाय अशा आशयाच्या घोषणा देण्यात आल्या। शहराध्यक्ष संजय गुदगे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। आज वंचित बहुजन जनरल कामगार युनियन कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे अमित शहा यांची हकालपट्टी करण्यासाठी जोरदार निदर्शने करण्यात आली। त्याचे कारण म्हणजे हे जे महाराष्ट्रामध्ये व देशामध्ये जे भाजपचं सरकार आलेलं आहे त्या विरोधात ईव्हीएम मशीन यांनी हॅक करून यांनी निवडून आलेले आहेत। ईव्हीएम विषयी संपूर्ण देशामध्ये वातावरण पूर्ण चिघळलेलं आहे। ते वातावरणाला बगल देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सुरुवातीला दंगलीचं कारस्थान करून तिथं संविधानाची विटंबना करून तिथं दंगल घडवण्याचा प्रयत्न केला। त्याचा अनुषय त्याचा पुढं प्रत्यय घेऊन देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांच्यावर अपशब्द बोललेला आहे। कारण यांना ईव्हीएम विषयी यामध्ये फारकत घेण्यासाठी महाराष्ट्र व देशामध्ये दंगली घडवण्याचं कारस्थान आहे का या मला त्या शंका वाटायला लागली आहे। तरी देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेब यांना विनंती करतो की या तडीपार असलेल्या अमित शहा यांची गृहमंत्री या पदावरून लवकरात लवकर हकालपट्टी करावी, अन्यथा संपूर्ण भारतभर व महाराष्ट्रभर जन आंदोलन उभारून तीव्र आंदोलन करण्यात येईल। त्यावेळी कायदा व सुव्यवस्था परत निर्माण झाल्यास संबंधित गृहमंत्री व देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब जबाबदार राहतील असे मी जाहीर करतो।